नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ती नागमोळी वर्णाच्या जे आहे त्या रेषा काढायला शिकवणार आहे. तुम्ही पेननेसुद्धा काढू शकता, हातानेसुद्धा काढू शकता. हे बघू शकता 2-3 प्रकारे या अशा प्रकारे काढतात. अशा प्रकारे बोटांच्या गॅपमधून जे आहे ते टाकून किंवा बोटांच्या पुढच्या बाजूने अशा प्रकारे टाकून तुम्ही या रेषा काढू शकता. केंद्रवर्धिनी वगैरे आपण आज मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आज आपण अशा प्रकारे जे आहे ते रेषा काढायला शिकणार आहोत. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या रांगोळीमध्ये वापरू शकता. अशा प्रकारे रांगोळी घेऊन यायची आहे बोटांमध्ये आणि अशा प्रकारे झिगझॅग करत जे आहे अशा प्रकारे आपल्याला रांगोळी खाली सोडायची आहे. सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम येईल कारण की रांगोळी कमी जास्त पडू शकते. तशा प्रकारे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. हे बघू शकता अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे कमी जास्त स्पीडने तुम्हाला करून बघायचे आहे. बरोबर तुम्हाला नक्की जमेल. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण रांगोळी घेऊन घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे बघू शकता एकदा. आणि जशा प्रकारे तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला पहिल्यांदा चुकलेलंच बोटांच्या टोकाने जे आहे तुम्हाला ते काढायचे आहे. अशा प्रकारे हे बघू शकता. टोकाने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. खूप सोपे आणि साधे आहे, कोणीही काढू शकतं. मी माझ्या मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळीचे चिन्ह, संस्कार भारती रांगोळीचे चिन्ह कशी काढायचे हे मी तुम्हाला सांगितले. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझ्या चॅनलवर. मी माझ्या चॅनलवर अजूनही खूप सारे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करूनच तुम्ही ही संस्कार भारती रांगोळी शिकू शकता. न्यूजपेपरवर वगैरे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये अशी एखादी जागा असेल तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तीच रांगोळी आपल्याला परत वापरायची आहे. नवीन रांगोळी घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे एखादा कपडा वगैरे घेऊन घ्यायचा, रांगोळी साफ करून परत आपल्याला हे प्रॅक्टिस करायची आहे. खूप प्रॅक्टिस करूनच तुम्ही अशा प्रकारे हे बघू शकता. अशा प्रकारे टिंबांची लाईन जी आहे, बिंदूची लाईनसुद्धा तुम्ही तयार करू शकता. छोटे मोठे बिंदू आले तरी चालतील. तुम्हाला ते रांगोळीमध्ये वेगवेगळे डिझाईन तयार करण्यासाठी यूज तुम्ही करू शकता. सरळ लाईन करू शकता, तिरपी लाईन करू शकता, एकसारखी लाईन खेचून काढू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करूनच तुम्ही जे आहे हे बघू शकता. प्रॅक्टिस करूनच जे आहे तुम्ही खूप छान पद्धतीने अशा प्रकारे संस्कार भारती काढायला तुम्हाला येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच. व्हिडिओ बघितल्या